सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळांमधून आपल्याला जो समज, बोध आणि जाणीव करून दिलेली आहे, तो बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरवून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर आता खडकाळीला आहे आणि अनेक सद्भक्त आता परमेश्वराच्या सन्निधानात आहे. ज्या ज्या जीवाची योग्यता आहे, पात्रता आहे, कणव आहे, त्या त्या जीवाला प्रसंगानुरूप परमेश्वर तत्त्वज्ञान सांगतात, समज, जाणीव करून देतात. आणि आपल्याला अप्रत्यक्षरित्या निष्ठा कशी असावी, भक्ती कशी असावी, समर्थवादावरची निष्ठा आपण कशी आपल्या जीवनामध्ये उतरावी हे सांगताय. देवाला कोणत्या वेळेस कधी प्रवृत्ती येईल सांगता येत नाही, आणि त्या प्रवृत्तीच्या पाठीमागं फक्त आणि फक्त जीवाचं हित आहे, जीवाचं भलं आहे. कर्मनाश करून परमेश्वराला प्राप्तीसाठी या जीवाला योग्य करणं आणि त्या योग्यतेतूनच त्या जीवाला ज्ञान, बोध किंवा प्रेम हे देणं, हे परमेश्वराचं अखंड कार्य चालू आहे. कालही चालू होतं, आजही चालू आहे, उद्याही चालू राहणार आहे. त्यात आपण आता किती बसतो आणि आपण आपल्याला आपलं हित जाणून किती बसायचं हे मात्र सर्वस्वी आपल्यावर आहे. आपली कड आहे, ती आपली स्वतंत्र आहे जीवाची. परमेश्वर एके दिवशी असंच बाईसांनी परमेश्वराला तांदळाची चविष्ट अशी खीर बनवली. मग सर्वज्ञांची आरोगणा झाली आणि आरोगणा झाल्यानंतर गोळा झाला, विडा झाला आणि उरलेली खीर बाईसांनी झाकून ठेवली. कारण देवासाठीच त्यांनी बनवलेली होती. बाईसांचं सर्व काही उठणं, बसणं, बोलणं, करणं हे फक्त आणि फक्त देव होतं. त्याच्या व्यतिरिक्त बाईसांच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार, चिंतन येत नव्हतं. ते प्रेमी भक्त होते आणि आपल्याकडूनही परमेश्वराला हीच अपेक्षा आहे की आपण परमेश्वराला कळाल्यानंतर, परमेश्वर जाणवल्यानंतर, परमेश्वराने बोध दिल्यानंतर, परमेश्वर समर्थ आहे, सर्वशक्तियुक्त आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, हे लक्षात आल्यानंतर फक्त आणि फक्त परमेश्वराचा विचार, चिंतन केलं पाहिजे. परंतु आपल्याकडून होत नाही. अधमती, अधगती, अधरती या प्रपंचात अडकलेलो आपण दृष्टपर परमेश्वराकडून अपेक्षा करतो आणि त्याच उद्देशाने, त्याच अडीअडचणीच्या काळात, दुःखाच्या काळात देवाला आठवत असतो. परंतु बाईसांचं तसं नाही. बाईसांचं विकार, विकल्प, स्वभाव उच्छेदून गेलेले आहे आणि फक्त देवासाठी जे बी आहे ते. आणि म्हणून बाईसांनी देवाला खीर बनवली. उपार झाल्यानंतर ती खीर जशी उरली होती ती कोणालाही न देता तशीच झाकून ठेवली. आणि सर्वज्ञांचा पौढ झाला, उपौढ झाला, आराम वगैरे झाल्यानंतर काही सेवादास्यनिमित्त बाईसा मात्र बाहेर गेलेल्या होत्या. आणि त्याच वेळेस भटोबासांचा आराम झाल्यानंतर गुंफेतून सर्वज्ञांच्या गुंफेत आले. दंडोत घातला, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि देवाच्या समोर विनतकंतर होऊन, अत्यंत नम्र होऊन बसले. आता आचार्य राहिलेले नाही आहे. कारण आचार्य जे आहे हे आचार्यांच्याच अनुषंगाने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे, अनुसरलेली आहे. आचार्यांना पहिल्याच भेटीत देवानी जे दिलं समज, त्यातून दुसरी भेट, तिसरी भेट, अशा 7 भेटी झाल्या. 7 भेटीत बोध दिला, 8व्या भेटीत अनुसरण घडवलं. आणि अनुसरणानंतर सुद्धा जीवाची काय प्रवृत्ती असते, जे अनंत जन्मामध्ये जे संस्कार जोडलेले असते, त्यानुसार आचार्यांनी अप्रत्यक्षरित्या एक नकारात्मक विचार केला आणि देवानी त्यांना असन्निधान दिलं. त्या असन्निधानात गेल्यानंतर मात्र 6 महिन्याचं प्रायचित्त करून जे आचार्य घडले, मडले, ते मात्र आत्ता अत्यंत परिपक्व झालेले आहे. देवावरची, समर्थवादावरची निष्ठा अत्यंत आवडी निर्माण झालेली आहे. आणि जेव्हाही देव बसलेले असतात त्यासमोर, त्यावेळेस व्यापाराव्यतिरिक्त जो बी वेळ असेल तो आचार्य देवाबरोबरच घालवतात, देवाच्या समोरच असतात, बसतात. त्या पद्धतीनं सर्वज्ञांजवळ तेही बसले आणि सर्वज्ञांनी कृपादृष्टीनं अवलोकन केलं. देवाच्या मनात आता काहीतरी वेगळं आलेलं आहे. अत्यंत प्रसन्नता. त्या प्रसन्नतेतून ह्या अयोग्य जीवाला योग्य कसं करायचं याचं सतत चिंतन करणारे परमेश्वर सर्वज्ञ आचार्य समोर असल्यानंतर आचार्यांच्या बाबतीत विचार करताय आणि कृपादृष्टीनं बघितल्यानंतर तसंच खिरीकड पण बघताय. भटवासांना देव म्हणतात की वानर्या, हे पलीकडे काय ठेवलं आहे ते पहा बरं. त्या भांड्यामध्ये काय आहे हे बघा.
आणि भटोबासांनी उठून पाहिलं तर खीर दिसली. भटोबास म्हणाले, जी ही खीर आहे म्हटले. सर्वज्ञ म्हटले, घ्या खीर खा वानऱ्या. मग भटोबासांनी, हे काय जे गोसाव्यांच्या उपारासाठी केलेली खीर आम्ही कशी खाऊ म्हटले. सर्वज्ञ, आम्ही म्हणत आहोत म्हणून ती खा, परंतु आट आहे, कुत्र्यासारखी खायची, कोणत्या प्रकारचा हात नाही लावायचा, कुत्र्यानीच खाल्ली असं दिसलं पाहिजे, समजलं पाहिजे, कळालं पाहिजे पाहणाऱ्याला, त्या पद्धतीनं ओरपत खा म्हटले. तरी भटोबास म्हणतात, नाही जी बाईसा रागवतील म्हटले. सर्वज्ञ म्हणाले, कुत्र्यानी खाल्ली आहे असं वाटलं पाहिजे, आणि कुत्र्यानी खाल्ल्यानंतर त्यांना काय लक्षात येणार आहे तू खाणार आहे म्हणून. आता आचार्यांना देवाची काहीतरी प्रवृत्ती आहे हे लक्षात येतं, आणि देवच जर आता परवानगी देत आहे म्हटल्यानंतर परंतु कसं खायचं, काय खायचं, आचार्यांचे प्रश्न आता थांबले. निष्ठा एकदा का निर्माण झाली की मग प्रश्न थांबतात, आणि देवाने जे सांगितलं ते आपण करण्याच्या पाठीमागं लागतो. अधीन होऊन म्हणितलं करायला लावलं आहे. अधीन होणं म्हणजेच परमेश्वराच्या समर्थवादावर ते अत्यंत निष्ठा असतं. द्वापार युगामध्ये अर्जुन देवाची जोपर्यंत श्रीकृष्ण महाराजांवरती निष्ठा नव्हती तोपर्यंत प्रश्न करत होते, परंतु जेव्हा विश्वरूप दाखवलं, बोध झाला अर्जुन देवाला, त्यावेळेस मात्र अर्जुन देवाचे सर्व प्रश्न फिटले, आणि देवानी सांगावं ना अर्जुन देवाने ऐकावं, हीच एक क्रिया राहिली. तसंच आचार्यांचं झालेलं आहे. आता फक्त देवानी सांगावं ना आचार्यांनी ऐकावं, कोणत्याही प्रकारचं त्याला प्रश्न नाही, शंका नाही, कोणत्याही प्रकारचा आर नाही, पर्याय नाही, विषय व्यवस्था नाही. आणि त्या पद्धतीनं आचार्य आता तयार झाले, आणि तिथं गेल्यानंतर ते खीर खाऊ लागले. कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये शंका नाही, देवानी सांगितलं आहे माझ्या. त्या पद्धतीनं त्यांनी ओरपरोरपत खाल्लं. मडके वाकडे करा, भटोबासांनी खिरीची बरणी वाकडी केली. देवसुद्धा त्यांना सूचना करत होते की खाताय, परंतु कुत्र्यानीच खाल्लं पाहिजे, असं खाल्लं आहे हे असं लक्षात आलं पाहिजे. बरणी वाकडी करा, ती तोडा, त्याच्यावरती जो कपडा आहे तो फाडा. अशा पद्धतीनं देवानी त्यांना सूचना केल्या, चिंध्या केल्या. कुत्र्याने खावी तशीच सगळी खीर खाल्ली, आणि बरणी जमिनीवर आडवी करून ठेवली. मग तोंड पुसले, दंडोत करले, आणि त्या गावचेच नाही आपण, तसं काही झालंच नाही, अशा पद्धतीने देवाच्या समोर अत्यंत नम्रपणे येऊन उभे राहिले. खाली देव म्हणता, खाली बसा. खाली बसले. आता आचार्यांच्या लक्षात येत नाही आहे, परंतु विचार मात्र चालू असेल, चक्र चालू असेल, का देवाने मला हे का करायला लावलं, कशासाठी करायला लावलेलं आहे, आणि पुढं काय आता वाढून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं आचार्य नम्रपणे देवाच्या समोर बसलेले. इतक्यात आता बाईसा व्यापाराला गेल्या, त्या व्यापार वगैरे करून बाईसा येतात आणि पाहतात तर खिरीची जी बरणी आहे आडवी झालेली आहे. आणि आता वैतागून त्या म्हणाल्या की कटकट बाबा खीर कोणी खाल्ली म्हटले. सर्वजण म्हणले, बाई एक मोठा कुत्रा आला आणि तो खीर खाऊन गेला म्हटले. आता देव आहे, देवाने सांगितलं मोठा कुत्रा आला होता, आणि देवाची प्रवृत्ती अशी असते का कोणालाही हुसकायचं नाही, कोणाला ये म्हणायचं नाही, कोणाला जा म्हणायचं नाही. अत्यंत शांततेने परमेश्वर बसलेले आहे. बाईसा म्हणू शकत नाही देवाला की मग तुम्ही का हुसकलं नाही, का तुम्ही का पकडलं नाही त्याला. अशा पद्धतीनं देवाने ते सांगितल्यानंतर बाईसा म्हणल्या, कटकट बाबा इतकी खीर वाया गेली, ती कुत्र्यानी खाल्ल्यापेक्षा माणसानी खाल्ली असती तर बरं झालं असतं. सर्व माणसाने जर खाल्ली असती तर माणूस तुमच्या हातून वाचला असता का. कारण सर्वांना माहीत आहे बाईसांचा राग, आणि देवासाठी काही असल्यानं त्यांनी जर खाल्लं तर काय होतं. देवसुद्धा गंमत करतात. देव म्हणतात, अहो ते कुत्र्यानी खाल्ली म्हणून बरं झालं, जर माणसांनी खाल्ले असतं तर तुमच्या हातून काही तो वाचला नसता. मग बाईसा म्हणल्या, तर काय बाबा, माणसाने खाल्लेली बरी की कुत्र्यानी खाल्लेली बरी, त्यापेक्षा माणसाने खाल्ली असती तर बरं झालं असतं म्हटले. तर सर्वज्ञ म्हणतात असं, आणि सर्वज्ञांनी भटोबासांकडे पाहून स्मितहास्य केलं. आता स्मितहास्य केल्यानंतर देव म्हणतात, हो बाई, काळ्या मस्तकाचा कुत्रा शिरला होता आणि खूप मोठ्या डोक्याचा होता, त्यांनी ती खीर खाल्ली म्हटले. आणि बाईसा म्हणल्या, हा पोरा तू खीर खाल्लीस. आता बाईसांच्या सुद्धा लक्षात आलं, कारण देव आचार्यांकडे बघताय आणि सांगताय का खूप मोठ्या डोक्याचा काळा कुत्रा आला होता, त्यांनी ती खीर खाल्ली. आणि देव स्मितहास्य पण करताय, म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवाने सांगितलं आहे की यांनी खीर खाल्लेली आहे. आणि मग मात्र बाईसांच्या लक्षात आलं, आणि बाईसा आता चिडल्या. मग अशी त्या काय म्हटलं आहे त्यांच्या लक्षात आलं, आणि तेव्हा त्या, हा पोरा तू खीर खाल्लीस, बाबांच्या आरोग्याची खीर तू कशी काय खाऊ शकलास म्हणले, तुझ्या मड्यावर बांधले घागरे म्हटले. लागल्या शिव्या द्यायला, मसनापर्यंत वाजत वारा. अशा पद्धतीने त्यांच्या स्टाईलनी रागावल्या, चिडल्या आणि शिव्या द्यायला लागल्या. आता देव म्हणतात, हे काय बाई, इतका वेळ तुम्ही असं म्हणत होता माणसांनी खाल्ली असती तर बरं झालं असतं, आणि आता काय ओरडताय, आता काय रागावताय म्हटले. तो माणूसच आहे ना म्हटले. तर बाईसा म्हटल्या, म्हणून काय झालं बाबा, यांनी खीर खावी का म्हटले.
देव म्हणतात, अहो तर मग काय तो काय माणूस नाही का म्हटले, तुम्ही तर म्हणत होत्या कुत्र्यानी खाण्यापेक्षा माणसानी खाली ती बरी. बाईसांना असं तर काय बाबांनीच खीर खावली. मग बाईसा गप्प बसल्या. बाईसांच्या लक्षात आलं का ही खीर काय आचार्यांनी स्वतःच्या मनाने खाल्ली नाही, प्रवृत्तीने खाल्ली नाही, देवानेच त्याला सांगितलं आणि देवानी सांगितल्यामुळं त्यांनी खाल्लेली आहे. हे बाईसांच्या लक्षात आलं, काहीतरी लीळा आहे, अलौकिक आहे, आचार्यांना काहीतरी द्यायचं आहे, आचार्यांना काहीतरी मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं बाईसाई गप्प बसल्या आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ह्या अशा अनंत लीळेमधून आचार्यांचे अनंत कर्म, अनंत जन्म देवाने नासवलेले आहे. असे कितीतरी जन्म असतील की जे कुत्र्याच्या जन्मात जाऊन आचार्यांना जगायचं असेल, भोगायचं असेल, परंतु आता विशेष प्रसन्नता आचार्यांविषयी निर्माण झालेली आहे. आचार्यांची निष्ठा अत्यंत पराकोटीला वाढलेली आहे आणि देवाविनं आता जीणं नाही, मरणं नाही, असा पण घेऊन निग्रह करून आचार्यांचं जे वागणं बोलणं आहे त्यातून परमेश्वर प्रसन्न होतात आणि त्यांचं एक एक कर्म नासावतात. आता आपण आपल्या हेतूने करणं आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीनं करणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आपली कड आणि परमेश्वराची कड, जोपर्यंत परमेश्वराच्या हेतूनं परमेश्वराच्या कडीनं आपण काही करत नाही तोपर्यंत आपलाही कर्मनाश होत नाही, आपली योग्यता वाढत नाही. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली जी वाटचाल आहे तीही होऊ शकत नाही. परंतु आपल्या प्रवृत्तीनं आपण करत राहतो, स्थानवंदन करा, क्रिया करा, मला वाटतंय म्हणून हे करा, मला वाटतंय म्हणून ते करा, लोक करताय म्हणून ते करा, हे ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याकडीनं होत असल्यामुळं देवाच्या किती लेखी लागतात ही शंकाच आहे. परंतु एक संस्कार लागतो इतकं मात्र नक्की. परंतु त्यासाठी जर आपली तळमळ, इच्छा, वासना, चतुर्विध दुःख जर असेल, प्रार्थना असेल देवाकडं, तर देव अशा क्रिया आपल्याकडूनही कळत न कळत करून घेतील, आपल्याला समजणार पण नाही. परंतु ती भावना आपली असली पाहिजे, तो हेतू आपला असला पाहिजे, तोची व्हावा, तोची भेटावा, ही जर प्रार्थना आपल्या मनात, आपल्या हृदयात सतत जर तेवत असेल तरच परमेश्वर आपल्याकडून काही क्रिया करून घेतील की ज्या क्रियेतून आपला कर्मनाश होईल. कर्मनाश झाल्याशिवाय आपल्यामध्ये योग्यता निर्माण होत नाही. योग्यता झाल्याशिवाय परमेश्वराची प्राप्तीच्या अनुषंगाने जी विचार्या करायची आहे ती आपली करू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर आचार्यांच्या माध्यमातून परमेश्वराच्या प्रसन्नतेने अनेक क्रिया करून घेतात आणि आचार्यांना घडवतात, मडावतात. अप्रत्यक्षरित्या आचार्यांचं आता ट्रेनिंग चालू आहे. आपणही परमेश्वराच्या सन्निधानात राहून आपण ट्रेनिंगला आहोत अशा पद्धतीनं जर साधना करण्याचा प्रयत्न केला आणि सतत अलर्ट, सतत सावध राहून जर आपली पावलं परमेश्वराच्या दिशेने जर वळवत राहिलो, चालवत राहिलो, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. ज्याप्रमाणे जे सैनिक आहे सीमेवरती सतत 24 घंटे सावध असतात, कधी केव्हा कोणता शत्रू येईल आणि आपल्यावर अटॅक करेल ही भावना त्यांची असते आणि त्यामुळं सतत ते सावध असतात. त्या पद्धतीनं आपले अनेक शत्रू आहे, अनंत शत्रू आहे. आपले इंद्रियांच्या माध्यमातून, विकार आहे, विकल्प आहे, मनाच्या माध्यमातून, स्वभाव आहे, अष्टस्वभावाच्या माध्यमातून आणि अनादि अविद्युक्त असलेला अनंत मतित्रय दोष या जीवामध्ये असल्यामुळं हे जे शत्रू आहे या शत्रूला जर वाचवायचं असेल तर सावधपणे परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण सतत जर चालत राहिलो तरच परमेश्वरात आपलं साह्य आपल्याला करतात. आणि अशा पद्धतीनं परमेश्वर अनंत लीळा करून या जीवांच्या माध्यमातून त्या लीळांमधून आपल्याला समज देतात. तोच समज, तीच आज्ञा, तेच परमेश्वराने जो आचार आपल्याला सांगितलेला आहे तो आपल्या जीवनात आपण जर उतरावला तर अप्रत्यक्षरित्या परमेश्वराच्या सन्निधानातच आपण आहोत आणि कळत न कळत आपल्याला परमेश्वर सूचित करून आपल्यालाही या अशा पद्धतीनं कर्माचा नाश करून योग्य करत असतात. एकदा असं भूतानंद नावाच्या ज्या भक्त होत्या त्यांना 7 मुली होत्या. त्यातली एक सावखेड्याला होती. तिच्याकडे भूतानंद आले. आता परमेश्वराच्या ठिकाणी दर्शनीय भक्त आहे, अनेक वेळा देवाची त्यांची भेट झालेली आहे या अगोदर. तर तिची जी मुलगी आहे ती सावखेड्याला होती आणि त्या सावखेड्याला तिच्या मुलीकडे ती आली. आता आल्यानंतर त्यांना सर्वज्ञ खडकुलीला असल्याचं समजलं. आता सावखेडा आणि खडकुली जवळजवळच आहे आणि तिला समजलं का सर्वज्ञ जे आहे हे खडकुलीला आहे आणि खडकुली जवळ आहे. अशा पद्धतीने तिला समजल्यानंतर तिच्या लेकीच्या घरी मडक्यात पुऱ्या ताळल्या तिनं आणि देवाला उपार घेऊन आली. दुर्डेत घातल्या, दुपारच्या भांड्यात तूप घेतलं, सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या. सर्वज्ञांना खडकावर आसन होतं. त्याच वेळेस अगदी त्या आल्या, पुऱ्यांची दुर्डी सर्वज्ञांजवळ ठेवली आणि दंडोत घातले. श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि थोडा वेळ झाल्यानंतर सर्वज्ञ म्हणाले, भूतानंदा, उभ्या उभ्या पुऱ्या खाऊन आमच्याकडे पा आणि तशाच मर्गरेट ही जी देवता आहे तिला वाकुल्या दाखवा म्हटले. आमच्याकडं पाहायचं, पुरी खायची आणि त्या देवतेला वाकुल्या दाखवायच्या. असं म्हटल्याबरोबर तिला स्थितीचा संचार झाला आणि मग त्यांनी होकाजी म्हणून जसं देवाने सांगितलं तसं करायला सुरुवात केली. आता अशा कितीतरी लीळा आहे का त्या लीळेच्या पाठीमागं परमेश्वराचा काय हेतू आहे, काय मर्म आहे
त्या जीवाची काय कणव आहे, काय योग्यता आहे, त्यातून काय परमेश्वराला तिचा नाश करायचा आहे त्या अयोग्यतेचा, हे आपण सांगू शकत नाही. आपण फक्त कल्पना करतो, एक कल्पकता करतो, तर्क कुतर्क करतो, अंदाज करतो. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे ह्या त्या जीवाच्या कणवेच्या अनुषंगाने परमेश्वर त्या जीवाकडूनच करून घेतात. तिथं भरपूर सद्भक्त आहे, ते देवासमोर बसलेले आहे आणि त्याच वेळेस भूतानंद येते, पुऱ्या देवाच्या समोर ठेवलेले आहे आणि त्या भक्तांसमोरच देवाने त्या भूतानंदाला एक आदेश दिलेला आहे. तिला स्थिती झाली आणि त्या पद्धतीनं त्या पुऱ्या घेतल्या, तुपाच्या भांड्यात बुडवून उभ्या उभ्या खाऊ लागल्या, सर्वज्ञांकडे पाहायच्या आणि त्या देवतेला वाकुल्या दाखवायच्या. अशा पद्धतीनं सर्वच पुऱ्या तिनं खाऊन टाकल्या आणि अगदी शेवटची पुरी आता राहिली आणि त्याच वेळेस देव म्हणतात, हे काय भूतानंदा, तुम्ही चांगल्या आचारनिष्ठ प्रतिष्ठित आणि सन्मान्य असून उभ्या उभ्या पुऱ्या कशा खातात आणि तशा देवतेला वाकुल्या दाखवतात म्हटले. आणि हे सर्व भक्त लोकांसमोर सर्व भक्त लोक तुम्हाला पाहत आहे म्हटले, हे सर्वजण पाहत आहेत, हे सर्व लोक पाहत आहेत की म्हटले. अशा पद्धतीनं देवाने म्हटल्याबरोबर तिचा स्थितीचा जो संचार होता तो नाहीसा झाला आणि त्या भानावर आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपण काय कृत्य केलं, तिच्या लक्षात आलं आणि त्या लाजल्या आणि लाजल्यानंतर अचानक आतमध्ये पळून गेल्या. बाईसा आतमध्ये होत्या आणि त्या दुःख करायला लागल्या. कमी पापीनी गोसाव्यांच्याच पुऱ्या खाल्ल्या, मी आणल्या होत्या गोसाव्यांसाठी आणून गोसाव्यांना उपार करायचा ही मनात इच्छा असताना मी गोसाव्यांच्या पुऱ्या कशा काय खाल्ल्या. अशा पद्धतीने ती खूप दुःखी व्हायला लागली, खूप दुःख करायला लागली, स्वतःला नाकारायला लागली, मी पापीनी अशा पद्धतीनं बोलायला लागली. आणि त्या दुःखामुळं बाईसांना मात्र कीव आली तिची. आता बाईसांना माहिती आहे हिला काय झालं, हिला स्थिती देवाने दिली, देवाने यांच्याकडून असं करून घेतलं असेल, तिची काही भाग्याची कणव असेल म्हणून मग बाईसांना माहीत असल्यामुळे बाईसांनी मात्र तिची समजूत काढली का असं काही दुःख करू नको, देवाने तुझ्याकडून हे करून घेतलेलं आहे, तू भाग्याची आहे, तुला काहीतरी परमेश्वराला द्यायचं आहे. अशा पद्धतीनं बाईसांनी तिची समजूत काढली आणि मग ती शांत बसली. अशा पद्धतीनं परमेश्वर अशा अलौकिक लीळा जे भक्त लोक येतात ती अयोग्यता नासावण्यासाठी, योग्यता निर्माण करण्यासाठी परमेश्वर त्या जीवाच्या कणवेनुसार त्या जीवाच्या अवस्थेनुसार करून घेतात. आपल्याला कळत न कळत आपल्याकडून बऱ्याच गोष्टी करून घेतात, पण आपल्याला समजत नाही, लक्षात येत नाही. कधीतरी आपण ठरवलेलं वेगळं असतं, विचार केलेलं वेगळं असतो, झालेलं वेगळंच असतं, होतं वेगळंच असतो. अचानक काही गोष्टी आपल्या जीवनात ज्या घडतात त्या अप्रत्यक्षरित्या परमेश्वराकडून आपल्याला आलेल्या असतात आणि परमेश्वरानेच त्या केलेल्या असतात. म्हणून त्याचा स्वीकार करून अत्यंत परमेश्वराचा आदेश समजून, परमेश्वराचा जो आचरण आहे हे समजून अप्रत्यक्षरित्या परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे असं करून आपण त्या आनंदाने स्वीकारल्या पाहिजे, केल्या पाहिजे. आपल्याला लक्षात येत नाही, आपण वेगळ्या रस्त्याने जायचं ठरवलेलं असतं, त्या रस्त्याने चालत असताना अचानक दुसऱ्याच रस्त्याने आपण चालत जातो. पुढं गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण जाणार होतो कुठं ना आलो कुठं. तर या साऱ्या गोष्टी आहे, परमेश्वराचं नियोजन आहे. सकळ जीवाचं चिंतन करून आपल्या जे हिताचं आहे, आपल्या जे भल्याचं आहे, आपल्या जे फायद्याचं आहे तेच मात्र आपल्या जीवनामध्ये परमेश्वर करून घेतात. म्हणून कोणत्याही गोष्टीविषयी आपण दुःख करण्याचं काहीच कारण नाही. आपल्या मनात राहतं वेगळं, होतं वेगळं, परंतु जे मनात होतं ते आपल्या अहिताचं होतं आणि जे झालं ते आपल्या हिताचं होतं असं समजून पॉझिटिव्ह विचार करून परमेश्वराची कृपा समजून आपण त्या गोष्टीला धीराने तोंड दिलं पाहिजे आणि पुढं चालत राहिलं पाहिजे. अशाच रामटेकच्या बाया ज्या होत्या त्या त्र्यंबकला गेलेल्या होत्या. आता ह्या रामटेकच्या ज्या बाया आहे परमेश्वराच्या एकांकीच्या काळामध्ये परमेश्वराला भेटलेल्या होत्या आणि त्या त्र्यंबकला गेल्या होत्या. त्र्यंबकहून त्या सावखेड्याला आल्या आणि सावखेड्याला एका ब्राह्मणाच्या ओसरीवर बिडार केलं. आता त्यावेळेस हे तीर्थयात्रेकरू वगैरे जे आहे ते यायचे मग कोणाच्या तरी ब्राह्मणाच्या ओसरीवर बिडार करायचं, तिथं ओळख असो नसो त्या पद्धतीनं तिथं बिडार करायला आल्या आणि तिथली त्या ब्राह्मणाची जी पत्नी आहे ती ब्राह्मणी तिला विचारते, आई तुम्ही श्री चांगदेव राऊळ गोसावींचे आहेत का? कारण आता देवाचं तिथं सर्व जाहिरात झालेली आहे, सावखेड्यालाही देव होते त्यामुळे सर्वांनाच देव माहीत आहे, त्यांचं सौंदर्य लावण्य सर्वांनीच बघितलं आहे, श्रीमूर्ती सर्वांनी बघितलेली आहे आणि सावखेड्याला अलौकिक लीळा परमेश्वराने केलेल्या आहे, सर्वच बायांना दर्शन दिलेलं आहे देवाने. त्याच्यामुळे ते ब्राह्मणीला एक उत्सुकता आणि ह्या जे यात्रेकरू आहे, भिक्षेकरू आहे यदा कदाचित ते स्वामी श्री चक्रधरांचेच चांगदेव राऊळांचेच असावेत. म्हणून त्यांनी सहजच उत्सुकता म्हणून विचारलं की तुम्ही श्री चांगदेव राऊळांचे आहे का? तेव्हा नाही बा, श्री चांगदेव राऊळ गोसावी कोण? आता त्यांना माहीत नाही, कारण ते नाव त्यावेळेस त्यांनी देवाने स्वीकारलेलं नव्हतं. ती बाई म्हणाली, आई खडकुलेले एक पुरुष आलेले आहेत, त्यांचं तुम्हाला दर्शन झालेलं नाही. हा काय
सुंदर पुरुष आहेत म्हणजे त्यांचं लावण्य, सौंदर्य, सामर्थ्य, गुण, चमत्कार काय सांगावेत म्हणले, त्यांचं दर्शन घ्यावं असं सारखं वाटत राहतं. आणि काही थोड्यात वर्णनबरोबर काही लीळा पण सांगितल्या सावखेड्याला घडलेल्या, त्या ब्राह्मणीच्या समोर झालेल्या, तिच्या जीवनामध्ये असलेल्या. त्यामुळं ह्या बायांना उत्सुकता वाटली आणि मनात शंका पण चुकचुकली की यदा कदाचित आपले नग्न देव तर नसावेत, परंतु हे असं सांगू शकत नाही. पण त्यांनी मुक्काम केला, परंतु मुक्काम करताना त्यांना झोपच आली नाही. त्या कधी एकदाच्या सकाळी उठतील आणि त्या पुरुषाच्या दर्शनाला आम्ही जाऊ असं त्यांना सारखं वाटायचं. सकाळी सर्वज्ञांच्या त्या दर्शनाला निघाल्या. सर्वज्ञांचा त्याच वेळेस खडकुलीला सकाळचा पूजा अवसर झालेला होता. समोरच्या खडकावर देव आसन होते आणि सर्वज्ञांनी त्यांना येताना पाहिलं आणि त्यांनी देवाला पाहिलं. बघा किती अलौकिक असा प्रसंग असेल का एकांकामध्ये रामटेकला त्या बाया देवाला भेटल्या. त्यांनी देवाचं सेवा केलेली आहे, देवाने त्यांची सेवा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर देव लोकोक्तीत येतात. कितीतरी वर्ष झाले, कितीतरी दिवस गेले आणि त्यानंतर अचानक त्या बायांना तेच देव दिसले का ज्या देवाविषयी ते सतत चिंतन करत होते. आणि देवाला तर माहीत आहे, देवाने सर्व नियोजन केलेलं आहे, परंतु तरीही तसं काही अत्यंत उत्सुकतेने देवाने सुद्धा टाळी वाजवली. टाळी वाजून हे काय आमचे यजमान इकडे कुठे म्हटले. अचानक एखादी व्यक्ती समोर आली तर आपण अरे इकडं कुठं तुम्ही, असं कसं काय, आम्हाला तर माहीतच नव्हतं बी येणार आहे. अशा पद्धतीनं एक सरप्राईज म्हणून आपणही बोलतो किंवा कोणीतरी सरप्राईज पण देत असतं. तशा पद्धतीनं त्या बाया जेव्हा देवाच्या समोर येतात तेव्हा देवसुद्धा टाळी वाजून अत्यंत हर्षभरीत प्रसन्नतेने म्हणतात की आमचे यजमान इकडं कुठं आले म्हटले. आणि हर्षाचा स्वीकार केला. बसल्या बसल्या क्षेम विचारलं. त्यांनी चरणावर मस्तक टेकवलं, पान सुपाऱ्या आसनावर ठेवून दंडोत घातले. आता देवानी त्यांना ओळखलेलं आहे, देवाला देव सर्वज्ञ आहे, परंतु त्या बायांनी अजूनही देवाला ओळखलेलं नाही आहे. त्यांच्या डोक्यामध्ये ते जे नग्नदेव आहे ते मात्र वेगळे होते आणि देवाने आता ही श्री मूर्त जी आहे ती अत्यंत वेगळ्या पद्धतीनं स्वीकारलेली असल्यामुळं इथं सारे भक्त पूजन वगैरे झालेलं आहे. देवाचे कपडे वगैरे नीटनेटके आहे. अत्यंत समाजव्यवस्थेला अधोरेखित करून समाजव्यवस्था देवाने स्वीकारलेली असल्यामुळं लोकोक्तीत आलेले देव आणि एकांकीचे देव याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असल्यामुळं त्यांनी मात्र देवाला ओळखलं नाही. त्यासुद्धा हर्षभरीत होतात का आपल्याला हे कसे काय ओळखतात, आपल्याला हे यजमान कसे काय म्हणतात. अशा पद्धतीने चरणावर त्यांनी मस्तक टेकवलं, समोर बसल्या. आणि मग बाईसांनी सुद्धा विचारलं, बाबा विचारपूस करीत आहात अशा कोण दैवाच्या आहे म्हटले. तुम्ही विचारपूस करता या बायांच्या, त्या अशा कोण आहे या दैवाच्या भाग्याच्या. आजपर्यंत तर मी कधी बघितलं नाही यांना, कारण एकांकीमध्ये त्याच्यानंतर देव लोकोक्तीत आले. एकांकीचे बरेचसे जे सद्भक्त आहे देवाला काहीतरी भेटलेले आहे. ज्या बोने बाया होत्या त्या एकदा परत नंतर देवाला भेटतात, तसे ह्या पण बोने बायाच आहे, पण या रामटेकच्या बोने बाया आहे. बाबा यजमान म्हणजे काय म्हटले. तर बायांनी देखील श्रीचरणावर मस्तक टेकून विचारलं, जी जी यजमान कसं काय, जे आम्ही तुम्ही आम्हाला कसं काय ओळखता, आम्ही तुमचे कसे काय यजमान म्हटले. त्या बायांनासुद्धा आश्चर्य वाटलं, एवढ्या आपुलकीनं आपल्याला हे विचारतात. आणि मग देव आठवण सांगतात की पूर्वी आम्ही भोग रामला होतो म्हणले, तेव्हा तुम्ही तुमच्या मठात आम्ही येत जायचं असं नाही, तुम्ही आम्हाला पाणी भात देत. त्या काळात आम्ही मौन असायचं, अत्यल्प वस्त्र परिधान करीत असल्यानं तेव्हा तुम्ही आम्हाला नग्नदेव नग्नदेव म्हणत होता, तेव्हा आम्ही एकटेच होतो. आता या 5-7 जणांनी मिळून आमचा देव केला आहे म्हटले. त्या म्हणाल्या, जी जी देव नेहमीच देव असतो म्हटले, देवाला कधी देव करायची आवश्यकता नसते म्हटले. म्हणजे त्यावेळेस आता देवाने सांगितलेली जी आठवण आहे त्यानंतर त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर ते अत्यंत हर्ष त्यांना झाला, अत्यंत आनंद झाला, अत्यंत समाधान झालं. आणि मग ते म्हणतात देव कायमचा देवच असतो, देवाला कोणीला देव करायची गरज नसते. म्हणून परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडून वधून घेतलं आहे की आम्ही कोण आहोत. आणि त्यानंतर त्या भाग्याच्या ज्या बाया त्या सर्व बसल्या. बोने बाया म्हटल्या, आम्हाला वाटलं कोण गोसावी, हे तर आमचे नग्नदेव की हो म्हटले. आणि मग देवाने विचारलं का तुम्ही इथं कसे काय आले. ते आता ते अत्यंत हर्षभरीत झाल्यानंतर उत्सुकतेने कौतुकाने देवाकडे बघताय. म्हणजे कालपासून आम्ही चिंतन करतोय कोण पुरुष आहे, कोण पुरुष आहे. हे तर आमचे नग्नदेव आमच्या मनात आलं होतं, परंतु ते मनात नुसतंच आलं, परंतु मनाने कधी स्वीकारलं नाही म्हटले, परंतु खरंच आमचे नग्नदेवच ते आहे म्हटले. आणि मग सर्वज्ञांच्या अगदी जवळ आल्या त्या. आणि त्या अगोदर जशा करायच्या तशा लाडालाडं देवाची सेवा करायला लागल्या. जवळ यायच्या, हलक्या हाताने गुडघ्याला चोळायच्या. सर्वज्ञ अतृप्त करू लागले. सर्वज्ञांनी विचारले, बाई इकडे येण्याचं काय कारण, कसे काय आल्या तुम्ही.
आणि मग त्यांनी सांगितलं रात्रीची सर्व घटना, की आम्ही एका ब्राह्मणीकडे गेलो. त्यांनी सांगितलं, आता नाव तर काही माहीत नव्हतं, त्यांनी वर्णन केलं, लीळा सांगितल्या, पण तरी आमच्या लक्षात आलं नाही. थोडी शंका आली, परंतु ते शक्य नाही असं म्हणून आम्ही तुमची ओढ लागली, रात्र कधी होईल असं आम्हाला झालं आणि आम्ही तुमच्या दर्शनाला आलो. आणि गोसावी आमची विचारपूस सांभाळ काही करीत नाही म्हटले, आम्हाला विसरून गेले. जसं आपण काहीतरी म्हणतो कोणाला, का अरे तुम्ही तर आम्हाला विसरलेच, तुम्ही आम्हाला कधी फोनही केला नाही, विचारतही नाही, विचारपूसही करत नाही. तसं त्या लाडं देवालावरती थोड्याशा रागून म्हणाल्या, का तुम्ही आम्हाला विसरले, तुम्ही आमची विचारपूसही करत नाही. सर्व आम्ही महाराष्ट्रात आहोत आणि त्यामुळं आमचं भरीप्रमाण या गंगा तीराला चाललो असल्यामुळं तिकडं आम्ही आलो नाही. आणि मग त्यांच्याशी सर्वज्ञांनी बाईसांपेक्षाही अत्यंत आपुलकीनं त्यांच्याशी चर्चा केली, जवळ बसवलं आणि देवाने त्यांना सांगितलं, तुमचं बिराड कुठं आहे, ते बिराड इथंच घेऊन या, आमच्याजवळच राहा. अत्यंत आपलेपणाने, अत्यंत आपुलकीने त्या बायांचं कणव अधिकार तेवढा. बोध जरी नसला तरी आवडी मात्र देवाची आहे आणि दर्शनाचं परत संबंधाचं दान, लीळादान परमेश्वराला त्यांना द्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना ज्ञानाला, प्रेमाला पात्र करून पुढं अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे. त्या 2-4 दिवस देवाजवळ राहिल्या. जोपर्यंत होत्या ते देवाच्या पंक्तीत देव त्यांना घेऊन बसायच्या, त्यांना जीव घालायचं आणि अशा प्रकारे त्यांनी दास्य पण केलं. रामटेकच्या ज्या आठवणी आहे त्या त्यांनी पूर्णपणे आपल्या मनात आणल्या आणि जसं जसं ते त्यावेळेस करायचं, त्यावेळेस जे करत होते सेवा देवाची, तशा पद्धतीनं इथंही त्या सेवा करायला लागल्या. बाईसासुद्धा अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहायच्या, कारण बाईसांचे दास्य, आत्ताचा देव न अगोदरचा देव, बाईसांनाही एक उत्सुकता वाटली, सर्व भक्तांना उत्सुकता वाटली का देव एकांकी होते त्यावेळेस ते भक्त होते, त्या भक्तसुद्धा देवाची कशी सेवा करत होते आणि देव करून घेत होते आणि मौन, काहीच बोलायचं नाही, काहीच सांगायचं नाही. आता त्यांनी त्या बायांकडे चौकशी केली असतील का देव कसे होते, कसे राहायचे, काय बोलायचे, काय करायचे, उत्सुकता असतेच. त्याच्यामुळे 4-5 दिवस त्यांच्यामध्ये भरपूर चर्चा, गप्पा झाल्या. त्यांना खूप समाधान वाटलं आणि त्या जवळजवळ 4-5 दिवसासाठी थांबू अशा म्हणत होत्या, परंतु बोलता बोलता 1 महिना त्या राहिल्या. महिनाभर त्या सन्निधानात राहिल्या आणि मग गावाला निघताना त्यांनी सर्वज्ञांची विचारविनिमय केला आणि आरोग्यासाठी दंडोत घालून विनंती केली. जाताना त्यांनी देवाला विनंती केल्यानंतर एक आरोग्याना सर्वज्ञांनी चांगला उपार केला, चांगलं नवीन वस्त्र ओळखलं. मग त्या निघाल्या. आता निघताना देव जीवाचं हिताचं बघताय, देव जीवाच्या हिताचं सांगताय आणि मग सर्वज्ञ म्हणतात, बाई तुम्ही आता भोगरामला जाताना परमेश्वरपुरावरून जा, तिथं श्री प्रभू बाबा आहे, त्यांचे दर्शन घ्या आणि तिथंही आमच्या ठिकाणी जसं केलं तसं तिथंही करा, तिथं उपार करा, तिथंही कपडा ओळगावा, तिथंही त्यांची सेवा करा. अशा पद्धतीनं देवाने सांगितलं की जे आमच्याही ठिकाणी केलं ते तिथंही करा. म्हणजे बघा, देवानी 2-2 अवताराची सेवा करून घेतली, उपार करून घेतला, वस्त्रदान करून घेतलं. म्हणजे आपलं ते किती मोठ्या प्रेमाच्या ते अधिकारी जीव आहेत. आणि त्यानंतर ते म्हटले ठीक आहे देवा, आणि त्या गावाला जाताना सर्व भेटीचा विधी वगैरे करून परमेश्वरपूरला गेल्या. श्रीप्रभूबाबांचं दर्शन घेतलं, श्रीप्रभूबाबांच्या ठिकाणीसुद्धा त्यांनी उपार केला, वस्त्र ओळखलं, त्यांची बी थोडे दिवस सेवा केली आणि मग त्या रामटेकला निघून गेल्या. अशा पद्धतीनं परमेश्वर अनंत जीवांना कळत न कळत त्यांच्या लक्षात येत नाही काय घडवतात, काय देतात, काय द्यायचं आहे देवाला. त्यांची योग्यता नसेल किंवा त्यांनी तर बोधाचं जे आहे ते अजून त्यांची बोधाची वेळ आलेली नसेल. एक तर बोधाची वेळ येत नाही किंवा बोधची वेळ निघून गेलेली असेल. अशा पद्धतीने ह्या जीवाचं मात्र परमेश्वर सतत चिंतन करतात आणि कंटिन्यू. आजही आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत आपण त्यांना कितीतरी वेळा सांगतो, तत्त्वज्ञान सांगतो, ते येतात, दर्शन घेतात, आपल्याशी चर्चा करतात, परंतु बोध त्यांना होत नाही. त्यावेळेस आपण त्रागा करतो, तक करतो, मूर्ख समजतो, अज्ञानी समजतो. हे मात्र आपलं चुकीचं आहे. कारण त्या जीवानी जसं परमेश्वर जोडलेला असतो तसा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने होणारा बोध आहे, परमेश्वराची भक्ती आहे, परमेश्वराचं ज्ञान आहे, आचार विचार आहे, याच्यासाठी अडथळे पण जोडलेले असतात. कळत न कळत अनेक अडथळे जोडलेले असल्यामुळं त्याला आपण किती जीव तोडून सांगितलं तरी मात्र त्याला काहीच कळत नाही आणि तो काही रिस्पॉन्सही देत नाही, प्रतिसाद देत नाही. त्यावेळेस मात्र आपण तक करतो. ही तक मात्र आपली अज्ञान आहे, आपली चुकीची आहे. कारण बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून आहे. ज्यावेळेस ती वेळ येते त्यावेळेस परमेश्वर कोणाच्या तरी माध्यमातून, कोणाच्या तरी निमित्तातून बोलतात पण आणि उद्धारतात पण, बोध पण देतात. वेदातून बोध, बोधातून वेद, परमेश्वराचं एक अखंड कार्य चालू आहे.
त्याच्यामुळं काही लोकांना आपल्या संपर्कात जरी असले तरी हिंसा करतात, असंत कर्म करतात आणि भक्ती करत नाही. त्यावेळेस मात्र जर हिंसेपासून ते परावृत्त होत नसेल, हिंसेपासून ते बाहेर पडत नसेल आणि असंत कर्म करत असेल आणि ते आपल्याला दिसत असेल, एक तर आपण त्यांच्या बाजूला निघून असंग आपण केला पाहिजे. परंतु त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का त्यांचा बोध होऊन निघून गेला असेल, म्हणजे त्यांचा बोध संपला आणि जे सात्विक आहे परंतु बोध नाही आहे त्यांना बोध येण्याची वेळ अजून राहिलेली आहे. त्यावेळेस कधी ना कधी ती वेळ येणार आहे आणि परमेश्वर त्यावेळेला त्यांना बोध देणार आहे. आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत, परंतु आपल्या संपर्कात आल्यानंतर धर्माच्या प्रती असलेलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. आणि हे करताना मात्र समोरच्याची अवस्था, अर्थता, योग्यता, पात्रता बघून तेवढ्यापुरतं आपण सांगितलं पाहिजे. अर्थता बघून आपण त्यांना निरूपण केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. अन्यथा हे अन्य आहे, यांना काही कळत नाही, हे अधिकारी नाही असं म्हणून टोकणं किंवा मग सांगूनही त्यांना कळत नाही याचा अर्थ काहीतरी त्यांना अप्रत्यक्षरित्या रागवणं हे चुकीचं आहे. जे योग्य आहे त्या त्या वेळ काळ प्रसंगानुसार आपण ते मार्गदर्शन त्यांना केलं पाहिजे आणि तिथंच आपण थांबलो पाहिजे. कारण परमेश्वराने प्रत्येक जीवाचं एक नियोजन केलेलं असतं आणि त्या नियोजनानुसार तो जीव चालत असतो. त्या नियोजनानुसारच परमेश्वराचं सुद्धा कार्य त्याच्यासाठी वर्तत असतं. अशा पद्धतीनं परमेश्वर कार्य करत असतात. सर्वज्ञांच्या दर्शनाला दादोस एकदा असेच आले आणि एके दिवशी सर्वज्ञांनी त्यांना शिक्षा केली. काही चुकलं असेल त्याच्यामुळे दादोसांना शिक्षा केली. आता दादोस ही आहे दृष्टपर, आता आचार्य महादाईसा हे पूर्वश्रमीचे त्यांचे शिष्य आणि आता आचार्य हे देवाला अनुसरलेले आहे आणि आचार्य देवाला अनुसरल्यानंतर अत्यंत आवडी निर्माण होऊन देवाच्याच सन्निधानात, देवाच्याच सेवेत ते राहतात. सर्व काही संपलेलं आहे आपल्याजवळ आता कोणी शिष्य नाही हे दादोसांच्या मनात खटकतं आहे आणि त्याच्यामुळे ते त्रागा करताय. परंतु एक दृष्टपर भावना आहे, अपेक्षा आहे, लालसा आहे, अभिलाषा आहे म्हणून देवाच्या दर्शनाला मात्र ते आता देवाचं दर्शन घेणं किंवा देवाशी कॉन्टॅक्ट जे संबंध आहे ते त्यांनी शेवटपर्यंत तोडलं नाही. ते आले, त्यांच्याकडून काही चुका होता उठता बसताना, देवाने त्यांना शिक्षा पण केलं आणि मग गोसावींच्या दर्शनाला यावं ते म्हणतात, तक्रार करतात का आम्ही देवाच्या दर्शनाला यावं आणि नेहमीच देव आम्हाला शिक्षा करतात, शिष्याचा मान पण करत नाही. आता पूर्वी देव त्यांचा मान करायचे, आताही मान करतात, परंतु त्यांच्या ज्या अपेक्षा आहे आता हे इतके अज्ञान आहे की ते देवाकडून अपेक्षा करतात का तुम्ही आमचा मान करा. आता पूर्वी मान करण्याचा उद्देश देवाचा काय होता की ते कर्मराटीचे, त्यांना बोध नाही, ते विद्यावंत अभिलाषापर आलेले आणि त्यांच्या माध्यमातून मात्र बरेचसे सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आलेले आहे. ते आदर परमेश्वर एक समाजव्यवस्था म्हणून करायचे आणि त्या अनुषंगाने त्यांना तशीच अभिलाषा निर्माण झाली. ते देवाकडून अपेक्षा करायला लागले आणि मग देव म्हणतात छडी ठेवा म्हटले, मग करू. आता त्यांच्या काही लक्षात आलं नाही छडी ठेवा म्हणजे काय. दादोस म्हणले जी छडी म्हणजे काय. आणि मग सर्वज्ञ म्हणतात कौनेक ब्रह्मविद्याचा आचार्य राजगुरू असतो म्हणले, गुरु असतात, शिक्षक असतात आणि ते आपल्या शिष्यांना म्हटले शास्त्रास्त्रांचं ट्रेनिंग देत असतात, शिकवत असतात. परंतु एखाद्याकडून जर त्याचा डाव चुकला किंवा ते शस्त्र चालवताना चुकलं तर ते छडी जी हातात असायची त्या गुरुच्या ते त्यांच्या गुडघ्यावर मारायचे आणि ते अत्यंत त्याला वेदना व्हायच्या. आता अनेक शिष्य असताना एका शिष्याला ज्यांनी असं केलं तर तो शिष्य त्याला कंटाळून किंवा त्या माराला घाबरून किंवा त्याला राग येऊन तो निघून जातो आणि दुसरा शिष्य मात्र अनेक छड्या खातो, त्या गुरुचं ओरडणं खातो, शिक्षा खातो, परंतु त्या गुरूंना सोडत नाही आणि ज्या गुरूंनी जे जे शिकवलं ते मात्र हस्तगत करतो, अर्थात शिकतो. परंतु नंतरच्या काळामध्ये तो जो गुरु आहे तो जो गुरूंना तो शिष्य सोडून गेलेला होता माराला कंटाळून किंवा घाबरून, तो मात्र जेव्हा येतो तेव्हा गुरुनी त्या शिष्याला ज्याला शिकवलं, ज्यांनी मार खाल्ला त्याला अत्यंत आदराने आपल्या जवळ बसवलेलं आहे आणि याच्याकडे ते बघत पण नाही. याचा अर्थ काय, परमेश्वर म्हणतात की जो शिष्य आमच्याकडे येईल, आम्ही सांगितलेलं म्हणेल, करेल, आमच्या सन्निधानात राहून म्हणितलं करेल किंवा मानसिके दुःखे साईल, शारीरिके दुःखे साईल, तो मात्र आमच्यापर्यंत येईल, आमच्या पदाला योग्य होईल. आणि बाकीचे मात्र ते पदाला योग्य होणार नाही. न साहती ते नव्हती, म्हणजे जे सहन करणार नाही, मानसिके असेल, शारीरिके असेल, म्हणितलं ते करणार नाही, ते मात्र आमच्यापर्यंत येऊ शकत नाही.
आपल्याला अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने या द्वादशांच्या माध्यमातून एक खूप मोठं तत्त्व आणि खूप मोठं समज दिलेली आहे का आचार करत असताना, धर्म सांभाळत असताना आपल्याला शास्त्र अभ्यास करण्यासाठी कष्ट करावं लागतं. समजत नाही, कळत नाही, वारंवार आपल्याला आपल्या गुरुजनांकडून मार्गदर्शन घ्यावं लागतं. कधीतरी गुरुजनांचा मूड असेल नसेल त्या पद्धतीनं ते कळतात, समजतात, आपल्याला समजत असेल, परंतु आपला प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी घेतलेलं कष्ट, आचाराच्या अनुषंगाने अडीअडचणी येतात, संकट येतात, शारीरिक आहे, मानसिक आहे. या ज्या अडीअडचणी आहे याच्यावर मात करून आपण त्यावरती समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर चालत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात आणि त्यांच्या समान आपल्याला करतात. म्हणजे अयोग्य जीवाला योग्य करून, ज्ञानाला प्रेमाला पात्र करून त्या परमेश्वर आपल्याला त्यांच्या समान करण्यासाठी जी क्रिया करतात त्यासाठी मात्र आपली तयारी असली पाहिजे. शारीरिक मानसिक कष्टाची तयारी असली पाहिजे, अडीअडचणीवर मात करण्याची तयारी असली पाहिजे. अन्यथा धर्म अवघड आहे, आपल्याच्यानी होणार नाही, आपला अधिकारच नाही, आपली जोडत नाही, अशी विषय व्यवस्था करून धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माने जे सांगितलेलं आहे ते तत्त्व आपल्या जीवनात न उतरवता सोक्तीचा आचार आपण जर करायला लागलो तर मात्र देव आपल्याला बघणार पण नाही आणि आपली सृष्टी जी आहे शून्य होईल. आपल्याला बोध दिलेला आहे, जाणीव करून दिलेली आहे, ती मात्र कोणत्या उपयोगाची लागणार नाही. म्हणून परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर आपण हे सहन केलं पाहिजे आणि ते केल्यानंतरच आपल्याला परमेश्वर भेटेल. ती विचारधारा, ती निष्ठा जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवली तर ती आपल्या हिताचं आहे ना. आपलं हित आपल्याला कळत नाही, जेव्हा आपलं हित आपल्याला कळेल तेव्हा मात्र नक्कीच आपल्याला देव भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.